गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता हाच आवाज आपल्याला संपूर्ण मुंबईसह राज्यामध्ये धुमधुमताना पाहायला मिळणार आहे. कारण गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. त्यात हा आठवडा जो सुरू झालाय, आज आहे सोमवार, त्यात हा आठवडा अगदी शेवटचा आठवडा आहे. कारण येत्या शनिवारपासून बाप्पा विराजमान होणार आहे. तर बाप्पा विराजमान होणार, त्यामुळे मकर घ्यायला गर्दी आहे, सजावटीचं सामान घ्यायला सुद्धा गर्दी आहे. आणि मी सध्या आहे दादरच्या प्रसिद्ध असलेल्या छबिलदास मार्केटमध्ये. छबिलदास गल्ली म्हणून सुद्धा ही गल्ली फेमस आहे. आणि मी आता सध्या मार्केटमध्ये. सध्या तुम्ही सगळी दृश्य पहा. सगळ्या दृश्य जर तुम्ही पाहिली तर इथून आपल्याला लांबपर्यंत ही सगळ्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक जण मकर घेताना दिसतोय. काही जण इकडे झालर लावलेले आहेत, सजावटीचं सामान आहे ते घेताना दिसत आहेत. अशा वेगवेगळ्या रंगीबिरंगी असे शाल घेऊन अनेक जण इथे आलेली आहेत. त्यांच्यानंतर त्याचा बाजारपेठ सुद्धा सजलेली आहे आणि ते विकत घेण्यासाठी गर्दी सुद्धा आहे. जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक तरुणी सुद्धा आहेत, अनेक तरुण मुलं सुद्धा आहेत आणि मकर सुद्धा आहे. विविध प्रकारे इको फ्रेंडली मकर सुद्धा आहेत. इथे आतमध्ये सुद्धा मकर आहेत, आपण पाहू शकतो. आता आपण थेट या ठिकाणी जे खरेदीला आलेले आपण पाहतोय, जे खरेदीला आलेले त्या ठिकाणी नागरिक, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कशा प्रकारे बाजार भाव सुद्धा सुरू आहे छबिलदास गल्लीमध्ये. गणेश उत्सवाचं सामान जे सजावटीचं असेल, मकर असेल, ते महागलं आहे का, परवडणाऱ्या दरात आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. शिवाय कोणता या मार्केटमध्ये जर आपण पाहतोय विशिष्ट अशी मोरपिसं पण आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा, असे विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी सजावटीचं सामान आहे, मोरपीस आहेत, ते सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण जाणार आहोत. या ठिकाणी आपल्याला काही आपण पाहतो या ठिकाणी महिला आपल्याला दिसतात, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपण पाहतो या ठिकाणी इकडे सुद्धा खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणात. इकडे विविध सजावटीचं सामान आहे. गर्दी सुद्धा या ठिकाणी खरेदीची खूप लागलेली. आता आपण पुढे जाऊन त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. अनेक छोटी छोटी सामान असेल, मकर असेल, अगदी छोटी छोटी सामान आहेत ते या ठिकाणी विकत घेण्यासाठी आलेले आहेत. आणि पाहतो आपण की विविध सजावटीचं सामान जे आहे त्याच्यामध्ये इथे जरी संपूर्ण गल्ली बघितली, यामध्ये आपल्याला अशी आर्टिफिशियल फुलं सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये मकर सुद्धा आहेत. अनेक पाहतो ना आपण छोट्या छोट्या अशा गोष्टी या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत. आणि या विक्रीसाठी आलेल्या असताना त्या घेण्यासाठी सुद्धा नागरिकांची गर्दी आहे. आणि नागरिकांची गर्दी आहे, बाप्पा सुद्धा आता विराजमान आहे. आणि आपण पाहतो या ठिकाणी सगळ्या या गोष्टी विकत घेण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी गर्दी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते. आज आपण या ठिकाणी पुढे जाऊया हळूहळू आणि सगळ्या ज्या बाजारामध्ये गर्दी झालेली आहे ती कशा प्रकारे गर्दी आहे, बाजार भाव कसा आहे, हे आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सध्या आपण दुकानदारांकडे येऊया. जे आता या ठिकाणी आपण पाहतोय एक वेगळ्या प्रकारचं, विशिष्ट प्रकारचं असं आपल्याला ही या ठिकाणी जर आपण पाहिलं सजावटीचं सामान आहे. या सजावटीच्या सामानामध्ये जर आपण पाहिलं तर ही आपल्याला पानांची एक कमान आपण जी म्हणतो, पानांची एक आपण हिरवळ आपण जशा प्रकारे म्हणतो ते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, कशा प्रकारे यंदाचं मार्केट आहे? परवडणाऱ्या दरात आहे की कसं आहे? नाही, परवडणाऱ्या दरात आहे. आणि साधारणतः काय किंमत लागली? असे लटकन वगैरे आहे ना, ते 250ला जोडी आहे. गोंड्याची लटकन आहे ती 300ला जोडी आहे. असे पट्टा आहे स्टँड सकट, ते 1500 रुपयाला आहे. हे फुलं आहे 100 रुपये, 80 रुपये, 60 रुपये डझन आहे. पण मग त्या तुलनेने भाव वाढला आहे की तेवढाच आहे? भाव तर थोडा वाढलाच आहे ना. जो गेल्या वर्षी 5-10 रुपये, 20-1 रुपये वाढले त्याच्यावरती. आपण बघतोय की आता 20-1 रुपयांनी भाव वाढले असं हे सांगतात. 300ला होतं, आता 400ला विकला जाते. गेल्या वर्षी 350ला होतं, तर 400ला विकलं जाते. म्हणजे आपण पाहतोय की गेल्या वर्षी केवळ 350ला होतं, यंदा 50 रुपये वाढलेले आहेत. आणि 350 रुपयाला जे गेल्या वर्षी होतं ते आता 400 रुपयाला विकलं जातंय. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टी आहेत? नागरिकांची या सगळ्यामध्ये जे खरेदीसाठी आलेली लोक आहेत, जे या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी करतात, त्यांचं कशा प्रकारे मत आहे, ते कशा प्रकारे खरेदी करतात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. अक्षरशः छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहतो त्यांच्याकडून. अगदी एकदम छोट्या छोट्या माळी सुद्धा आहेत आपल्याला. बघा, आपण पाहतो या ठिकाणी हार सुद्धा पाहायला मिळतात. अगदी छोटे छोटे हार असतील, त्याच्यानंतर टाळ असतील, डोलकी असतील, या सगळ्याच्या विक्री ज्या आहेत आपल्याला या छबिलदास गल्लीमध्ये पाहायला मिळतात. आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. पुढे आपल्याला आणखी सुद्धा गर्दी पाहायला मिळते. पुढे आपण पाहिलं तर आपल्याला इकडे तोरणं सुद्धा पाहायला मिळतात. आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जर आपण पाहायला गेलं तर इकडे गर्दी सुद्धा आहे. त्या काकींशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ताई, या ठिकाणी तुम्ही फुलं घेतायत, कशा प्रकारे गणेश उत्सवाची खरेदी करताना बाजारात वाढ झाली असं वाटतंय का तुम्हाला?
अगदी थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, अगदी थोडक्यात, की कशा प्रकारे खरेदी होते आणि खरेदी होत असताना बाजारात वाढ झाली आहे का? म्हणजे ज्या प्रकारे गेल्या वर्षी तुम्ही खरेदी केली होती, आता किमतींच्या दरांमध्ये वाढ झाली आहे का? थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, आता खूपच वाढ झाली आहे. सगळ्या किमती डबल झाल्या आहेत. आता हीच फुलं बघा ना, खोटी आहेत, पण ही पण 250 रुपयाची आहेत. तर परवडणारे दर आहेत का ते? नाही, अजिबात परवडणारे दर नाही आहेत. पण गणपती बाप्पासाठी काही करायला आम्ही तयार आहोत. नक्कीच. हे पहिलं हे विशेष प्रेम असतं, गणपती बाप्पासाठी करायला आम्ही काही तयार आहोत, मग किंमत किती असो. आता आपण हळूहळू पुढे जाऊया आणि कशा प्रकारे खरेदी आहे, कशा प्रकारे बाजारभाव आहे, त्यानुसार हळूहळू सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात. आता इकडे पाहतोय आपण, इकडे लोक पडदा घ्यायला आलेले, पडदे सुद्धा विक्री होते. पडद्यांची तिकडे विक्री होत असताना त्यांच्याशी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. दादा, तुम्ही या ठिकाणी आपण पाहतोय, हो दादा, या ठिकाणी तुम्ही पडदा घ्यायला आलेले, कशा प्रकारे पडदा बघतात आणि बाजारामध्ये पडद्याच्या किमती वाढल्यात असं वाटतं का? मी पण बाजारात पडद्याची किमती बोलतो, सीझन वाईज आहे ना, बरूच सीझन जसं जसं गणपती जवळ येतोय तसं पडद्याची आणि ह्यांची रेट भरपूर वाढले जातात. ते आपण 15 दिवस अगोदर जरा हे घेतलीत विचार, तो रेट कमी असतो, पण आता जसं जसं गणपती जवळ येतो तसा रेट जास्त वाढले जातात. हे परवडणारे दर असतात? परवडणारे दर तर नसतात, पण आपण काय सणापुढे आपण काय हे करू शकत नाही. सणापुढे बाप्पाचं विशेष प्रेम, मग किती भाव असेल, किती भाव असतील तरी पण आपण करतोच ते. आपण पुन्हा एकदा आपल्याला तेच काका पाहायला मिळाले की किंमत किती असो, आपण पाहतोय ज्याच्यामध्ये बाप्पाचं एक विशेष प्रेम असतं, त्याच्यामध्ये आपण कोणतीही किंमत न बघता ही आपण खरेदी करतो. मागे आपल्याला एक इकडे कुटुंब दिसतं, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, तुम्ही इकडे गणपतीच्या खरेदीसाठी आलेलात, मला एक थोडक्यात जाणून घ्यायचं आहे, कशा प्रकारे खरेदी सुरू आहे, बाजारभाव वाढलेले आहे काय, काही नवीन आपल्याला पाहायला मिळतंय का? बाजार जसे गणपती जवळ येतात तसा रेट यांचा वाढत चालेल, पण तुम्ही इथे या पूर्ण मार्केटमध्ये बघाल ना, सर्वांचे रेट वेगवेगळे आहेत. पण मग गतवर्षी जो रेट होता आणि आत्ताचा रेट आहे त्यामध्ये वाढ झाली असं वाटतं का? हो, थोडीफार झाली आहे वाढ. मग ती परवडणारी आहे? परवडणारी. आता गणपती आले तर आपण घेणारच ना, माणसं हाच विचार करणार, त्यावेळेला कोणी पैशाचा विचार करत नाही त्यावेळेला. बरं, मग यावेळेला तुम्ही आता बाजारात फिरलात, आतापर्यंत तुम्ही खरेदी सुद्धा करताय, काय विशेष बघायला मिळालं का? नाही, विशेष काही. ताई, तुम्ही काय सांगाल, ज्या प्रकारे तुम्ही आता इथे खरेदी करतात, काय वाटतं तुम्हाला खरेदी करत असताना काही नवीन बाजारात पाहायला मिळते का? जे आहे ते गेल्या वर्षी होतं तेच आहे, सगळं नवीन असं काय वाटत नाहीये. तुमच्याकडूनही जाणून घ्यायला आवडेल, किमती वाढल्या आहेत का? भरपूर वाढले. आपल्याला परवडणार आहेत? परवडण्यातलं नाही आहेत, पण आता गणपती येत तर घ्यावेच लागतील असल्यासाठी. आपण पाहतो या ठिकाणी तरुण मंडळी सुद्धा आहे, तरुणाई सुद्धा आहे. ताई, मला जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही मोर पिसे घेतलेत, आता हातामध्ये बॉक्स सुद्धा आपल्याला, आपण पाहतोय हा पुट्टा सुद्धा पाहायला मिळतोय. हे वेगळी क्रिएटिव्हिटी असणार आहे. बाप्पाची खरेदी तुम्ही खरं तर सजावटीचं सामान या ठिकाणी घ्यायला आले, पण ज्या प्रकारे खरेदी करतात बाजारात भाव वाढला असं वाटतं का? खूपच वाढलं ना. हे पुट्टा मला 70 रुपयाला पडलाय. अच्छा. आणि तुमच्या हातामध्ये आपण पाहतोय की इकडे थर्मोकॉल सुद्धा आहे आणि ज्या प्रकारे एक वेगळं आपल्याला आपण पाहतो ना, की वेगळं डेकोरेशन सुद्धा पाहायला मिळणार आहे. मग काय हे सगळं पाहता किंमत वाढली असं वाटतं का? जास्तच वाढली आहे, जास्तच एकदम. हे सीझन मध्ये तर वाढणारच, पण हे टाइमला जास्तच वाढली आहे. पण आता मोर पिसे सुद्धा पाहायला मिळतात आणि आता पुट्टा सुद्धा पाहायला मिळतोय. पण ज्या प्रकारे बाजारात भाव वाढले तुम्ही सांगतात, मग गत वर्षी सुद्धा तेवढाच होता की आता त्याच्यापेक्षा? तर मला वाटतं की भाव जरा जास्तच आहे, अगोदरचा माहित नाही. पहिल्यांदा बाप्पा बसत तर मग किती किंमत असो आम्ही विकत घेणार. हा, ते आहे, पण महाग तर पडलाय जास्त. नक्कीच. आपण पुन्हा एकदा पाहतोय की बाजारामध्ये आपण आलोय, सगळीकडे आपण पाहतोय लटकन सुद्धा आहेत, विविध सामान सुद्धा पाहायला मिळत आहे, पण किंमत किती असो आम्ही विकत घेणार. आता खरं पाहायला गेलं तर इकडे कपडे सुद्धा आहेत, त्याच्यानंतर इकडे आपण पाहतोय इकडे कपडे सुद्धा आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी लाईट सुद्धा विकले जातात आणि त्यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार. या ठिकाणी आपण आता इकडे बघा, इकडे कपडे सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण पाहतो, इकडे कपड्यांची सुद्धा विक्री होत आहे, ते सुद्धा आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हळूहळू आपण जसे पुढे आलो, हळूहळू जसे आपण पुढे येत राहिलो तसं पुढे येताना आपल्याला आपण मकर पाहिल्याच्या नंतर आपल्याला लटकन पाहायला मिळालं आणि लटकन पाहिल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपण पाहतोय की आता इकडे पडदे सुद्धा पाहायला मिळतात. आता हे पडद्यांची डिझाईन बघितली तर काहीतरी एक वेगळं, म्हणजे आता याला आपण तसं पाहायला गेलं तर वेलक्रो बोललं तर वावगं ठरणार नाही, कारण विविध रंगांची आहेत. इकडे मागे खरेदी सुद्धा होत आहे.
आता यांच्याकडूनच जाणून घेऊया की कशा प्रकारे हे पडते त्याचे भाव वाढले आहेत का आणि कशा प्रकारे त्याला बाजारभाव कशा प्रकारे आणि त्याला पसंती कशी आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? चांगला है सर, काफी सब ग्राहक तो अच्छा है, पहले से कम पब्लिक है और बस। तर पाहतोय की जरी गिराईक कमी असला तरी कपड्याचं जे डिमांड आहे तो सुद्धा वाढलेला असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आणि पुढे जर गेलो तर आपण अजून पुढे आपल्याला फुलमाळी सुद्धा पाहायला मिळतात, फुलांच्या माळी आहेत, त्यानंतर विविध रंगरंगोटीचं सामान सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि खरेदी म्हटलं तर किंमत तो बघितलीच जात नाही, किंमत किती असो, गणपती बाप्पा म्हटल्यानंतर किती किमतीचं सामान असू ते आम्ही खरेदी करणार, पण बाजारात असलेली भाव, बाजारात किती किमतीचे वस्तू विकल्या जातात हे मात्र महत्त्वाचं आहे। त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी जात आपण या छबिलदास गल्लीमध्ये आलेलो। आता इकडे जर पाहिलं तर पाटं सुद्धा आहे, त्यानंतर विविध डेकोरेशनचं सामान सुद्धा आहे। आता हळूहळू पुढे जाताना आपण या ठिकाणी पाहतोय की फुलांच्या माळी सुद्धा खरेदी केली जातात। आता आपण यांच्याशी इकडे संवाद साधणार आहोत। आता यांच्याशी इथे संवाद साधत असताना आपण पाहतोय तिकडे आता फुलं सुद्धा पाहताय, तिकडे तुम्ही विविध रंगांची फुलं आहेत, माळा सुद्धा आहेत। आता इकडे आपण पाहतोय की यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। ताई, तुम्ही इकडे फुलांच्या माळा घ्यायला आलेले आहेत, दादा तुम्ही दोघे इकडे फुलांच्या माळा घ्यायला आलेले आहेत, पण काय भाव वाढलेत असं वाटतं का? हा सर, थोडाफार फरक आहे, भाव वाढल्यासारखा वाटतोय, पण काय वाटतं? त्याच्यामध्ये थोडंफार मार्जिन पण करतात ते लोक, असं नाही। भाव वाढलेत तरी साधारण गेल्या वर्षी किती होते आणि आता कितीने वाढले असं वाटतं? काय जास्त फरक नाही, काय 30-40 रुपयाचा फरक असेल सर। 40 रुपये। पण मग गणपती बाप्पा म्हटलं की किती किमतीचं सामान असो घ्यावं लागतं, काय करणार, घ्यावंच लागतं, ते सण आहे, त्योहार म्हटल्यानंतर काही मार्जिन झालं तर होते, नाही तर नसेल पण तरी पण घ्यावं लागतं। हौस आहे, मजा आहे, घ्यावं लागते। हे वाक्य जे असतं ना की सण आहे, उत्सव आहे, हे म्हणजे बाप्पावरचं विशेष प्रेम असतं, म्हणजे किती किमतीचं असो विकत घ्यायचं। आता ही जसं पाहिलं आपण या ठिकाणी ही आपण फुलमाळा पाहिल्या, हळूहळू आपण पुढे जाणार आहोत। पुढे आपण सुद्धा पाहतो अनेक खरेदीचं होत आहे। सध्या जर आपण पाहिलं तर आपण अगदी सुरुवातीपासून छबिलदासच्या गल्लीची सुरुवात होती, त्या गल्लीपासून जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला विविध मकरचं सामान दिसलं, त्याच्यानंतर फुलमाळा पाहायला मिळाल्या आणि फुलमाळींसोबत विविध सुट्टी फुलं सुद्धा पाहायला मिळाली। अशी रंगरंगोटीची सामानं सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्याची खरेदी सुद्धा या ठिकाणी होते। अगदी तरुण मंडळी सुद्धा आहेत, तरुण मुलं सुद्धा आहेत या ठिकाणी खरेदी करत आहेत। पुढे आपण आलो, पुढे हळूहळू जर आपण आलो तर आपल्याला या ठिकाणी फुलांची खरेदी करताना दिसतात, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, तुम्ही या ठिकाणी छोटी छोटी फुलं विकत घेतात, काय वाटतं, काय सांगाल, यंदा बाजारात भाव वाढले? महाग आहेत फुलं, ही आता इन्स्टंट आलेली रिएक्शन आहे, महाग आहेत? महागच आहेत, खूप महाग आहेत, खूप महाग आहेत। पण गेल्या वर्षी किती होते आणि आता किती भाव वाढलाय का? नाही, भाव वाढला नाहीये, ऍक्च्युली कमीच आहे, पण ऍक्च्युली बोलायला गेलं तर भुलेश्वर मार्केटपेक्षा इकडे जरा जास्त भाव आहे। हळूहळू तसं पुढे गेलो तर नक्कीच छोटे छोटे फुलं असतील, छोट्या छोट्या मकरचं सामान असेल, छोटे छोटे इकडे आपण जर पाहिलं तर विविध अशी फुलांची मकर सुद्धा आहेत, ती सुद्धा आता या ठिकाणी पाहायला मिळतात। आता हे इथे जर पाहिलं आपण इकडे लाइटिंगचं सामान आहे आणि लाइटिंगचं सामान आहे, पुढे परत एकदा आपल्याला कपडे कपड्यांची खरेदी होताना पाहायला मिळतात। अगदी असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या बाप्पाला सजावटीसाठी लागतात आणि त्यांची खरेदी या ठिकाणी होते। आणि त्याच्या खरेदी विक्री म्हटलं की किंमत ही आलीच, आणि किंमत जर सणामध्ये जर आपण पाहायला गेलं तर हीच वेळ असते जे विक्रीसाठी येतात, त्यांच्यासाठी कमाईचे हे दिवस असतात। मात्र बाजारात वाढणारी भाव असतात ते मात्र परवडणाऱ्या दरात असतील तर ते विकत घ्यायला अजून मजा असते, मात्र ते भाव अधिक असले तर परवडणारे सुद्धा नसतात। त्यामुळे जर आता सण म्हटलं तर खरेदी ही करावीच लागते, त्यामुळे आर्थिक संकट सुद्धा असतात। मात्र गणेश उत्सव म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अगदी सहजरित्या विकत घेतल्या जातात। आता पुन्हा एकदा आपण पाहतो इकडे फुलमाळा सुद्धा आहेत, या ठिकाणी एक आपण पाहतोय हे विक्रीसाठी करतात। दादा, आम्ही तुमच्या हातामध्ये पाहतोय तुम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली आहे, बाप्पाचं आगमन जोरात असणार आहे, आता कशा प्रकारे ही खरेदी होताना बाजारात भाव वाढले असं वाटतं का? वाटतं, हो, खूप भाव वाढलेत, कितीतरी साधारण किती टक्क्याने वाढले? जवळजवळ 500% पकडा। 500%? हो, आता हे जवळजवळ पूर्वी आपलं 50 रुपये मिळायचे, आता हे 300 रुपये झाले। बापरे। हा, खूप लोकांचे खूप झालंय, काय खरेदी करायला लोकांची खूप तारांबळ होते सध्या। तर तुम्ही वारंवार तुमच्या हातात बघितलं मी फुलंच पाहायला मिळतात, काही विशेष असं फुलांमध्ये आकर्षण आले की वेगळं काही डेकोरेशन? मला वेगळं डेकोरेशन करायचं आहे। हा, बाजारात फिरताना काही वेगळं पाहायला मिळालं? बहुतेक गोष्टी आता नवीन आल्या, सगळ्या वेगळ्या बघायला मिळालं। काय मजा वाटते, जरा चांगल्या वेगवेगळ्या खरेदी करायची। वेगवेगळी खरेदी, पण खरेदी करताना किंमत वाढल्यानंतर काय वाटतंय? नाही, आता काय वाढली तर काय, संपूर्ण बाजारात आहे ते खरेदी करावंच लागते। सण आहे, आम्हाला खरेदी करावंच लागतं।
किती महागाई होते बाप्पासाठी आम्ही खरेदी करणार. हे वाक्य जे आहे ना, किती किंमत वाढू दे बाप्पासाठी काय, पण हे वाक्य मी मगापासून खूप वेळा ऐकलं. तर हे वाक्य आपण खरं तर बोल्डच केलं पाहिजे की गणेश उत्सवामध्ये आपण आलो, बाजारात आलो, खरेदी करायला लागलो. सुरुवातीला आपल्याला वाटतं अरे किती किंमत वाढली असेल, पण जेव्हा बाजारात आपण जातो, बाप्पा डोळ्यासमोर येतो, मग किती किंमत असतो आपण विकत घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण पाहतोय. किती झाले? 10,000ची खरेदी आहे. 10,000ची खरेदी. सामान हातात बघा केवढीचं वाटतं, मात्र त्यांनी खरेदी केली आहे ती 10,000. 10,000ची खरेदी आहे. एक बिल आहे ती 2,500 बिल आहे. तर आपण पाहिलं ही अशा प्रकारे उत्साहभर एकीकडे खरेदी सुद्धा असते, मात्र दुसरीकडे आपण पाहतो की त्याचे भाव सुद्धा वाढलेले असतात. त्यामुळे आजचा जो आपण या सगळ्या ठिकाणी या सगळ्या आता जो का व्हिडिओमध्ये जो तुम्ही सगळा हा मुद्दा पाहताय तो केवळ एकच होता, तो म्हणजे दादरच्या या छबिलदास गल्लीतील जो गणेश उत्सवानिमित्त जो मार्केट भरतो त्या मार्केटमध्ये कशा प्रकारे खरेदी होत आहे, कशा प्रकारे बाजारात भाव सुरू आहे, छोट्या छोट्या वस्तूंचा भाव कसा सुरू आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं. दरम्यान अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.